नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. भगवान भोलेच्या पूजेसाठी वापरलेला रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे. रुद्राक्ष जपमाळेद्वारे मंत्रोच्चार करून भक्त भगवान शंकरांची पूजा करून त्यांना प्रसन्न करतात. तसेच भगवान विष्णूच्या पूजेसाठी पिवळे चंदन किंवा तुळशीची माळ वापरतात. भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी मंत्रांसोबत वैजयंती माला वापरली जाते. लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी कमळाच्या माळा वापरल्या जातात. तर चंद्रदेवाच्या मंत्रासाठी आपण मोत्यांच्या माळांनी जप करतो. प्रवाळ जपमाळेने मंगलदेवीची पूजा केली जाते आणि भगवान बृहस्पतीचे मंत्र हळदीच्या जपमाळेने जपले जातात. हिंदू धर्मग्रंथामध्ये जपमाळ जपण्याचे काही नियम आहेत. तसेच जपमाळेने जप करताना काय चुका करू नयेत, तसेच 108 वेळा मंत्र का जपतात, सकाळी जप करण्यासाठी 6 सोपे मंत्र आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जपमाळ जपाचे नियम. भगवंताचे स्मरण करताना जपमाळ जपताना स्वच्छ मुद्रा वापरावी. उपासनेसाठी बसताना आसन न घेता जमिनीवर बसून जप केल्यास फळ नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे जप करताना आसनावरच बसावे. याशिवाय जप करताना व्यक्तीचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे. जपमाळ जपत असताना जपमाळ नेहमी हृदयचक्राजवळ म्हणजेच हृदयाजवळ असावी. जपमाळ जपताना मधल्या बोटाचा वापर करावा. मणी बदलण्यासाठी अंगठ्याचा वापर करावा. मणी बदलताना ते स्वतःकडे वळवावे. नामजप करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. यासोबतच शांत वातावरण आणि शुद्ध ठिकाणी बसून जपमाळ करावी. ब्रह्ममुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने जपमाळ जप केला तर ते अधिक फलदायी होईल. जपमाळाने जप करताना काही चुका करायच्या नाही आहेत. गळ्यात जपमाळ घालायची नाही. पूजा केल्यानंतर मंदिरात आदराने ठेवून द्यायची. दुसऱ्याच्या जपमाळेने कधीही मंत्रांचा जप करू नका. मंत्रांचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका. असे केल्याने मंत्रांचे परिणाम नष्ट होऊ शकतात. 108 वेळा मंत्र का जपतात? असे मानले जाते की 108 ऊर्जा रेषा आहेत ज्या एकत्र येऊन हृदयचक्र तयार करतात, जे मानवी जीवनाचे केंद्र आहे. आणि म्हणून 108 वेळा मंत्राचा जप केल्याने या ऊर्जावाहिन्या सक्रिय होतात, चक्र शुद्ध होतात आणि संपूर्ण शरीरात प्राणमुक्त होण्यास मदत होते. सकाळी जप करण्यासाठी 6 सोपे मंत्र कोणते? ओम. ओमचा साधा जप म्हटला जातो आणि तो सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. ओम हा सर्व सृष्टीच्या हृदयात आहे आणि तो आदिम ध्वनी आहे असे म्हटले जाते. पवित्र ग्रंथांमध्ये ओमचा उल्लेख आहे आणि अनेक मंत्र ओमच्या नादाने सुरू होतात. महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्रातील सर्वात शक्तिशाली शिवमंत्रांपैकी एक आहे. जीवनातील अनिश्चिततेचा सामना करताना महामृत्युंजय मंत्र हे शक्तीचे अंतिम साधन आहे. गायत्री मंत्र. ज्याप्रमाणे सकाळचा सूर्य आकाशाला उजळतो त्याचप्रमाणे गायत्री मंत्राने मन उजळते. गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्याला आराम मिळतो, आपली प्रवृत्ती तीक्ष्ण होते आणि आपले विचार स्पष्ट होतात. विष्णू महामंत्र. भगवान विष्णूला समर्पित एक मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप आपल्याला आपला अहंकार सोडून नम्रतेने दररोज येण्यास मदत करतो. या मंत्राचा जप केल्याने आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होतात. गुरुस्तोत्र. गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संपूर्ण आयुष्यात लहान मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या यशस्वी लोकांपर्यंत नेहमीच एक गुरु असतो, जो आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्याला योग्य मार्गावर आणतो. आणि ज्यांनी आपल्याला आयुष्यभर मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा
गुरुस्तोत्रम हा एक मार्ग आहे. बोनस मंत्र. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. सकाळी सर्वप्रथम या मंत्राचा जप केल्याने समृद्धी, ज्ञान आणि सर्जनशीलतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.